नमस्कार मित्रांनो. तर जर तुमचे नागरी सहकारी बँकेत थकीत कर्ज असेल किंवा तुमच्या ओळखीतील कोणाचे कर्ज NPA झाले असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2026 रोजी नवीन GR जारी करून नागरी सहकारी बँकांच्या एक रकमी कर्ज परतफेड म्हणजे OTS योजनेला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेमुळे पात्र कर्जदारांना तडजोड करून कर्ज फेडण्याची संधी मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील वाढत्या NPA म्हणजे थकीत कर्ज वसुलीसाठी शासनाने ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकांची थकीत कर्जे कमी होतील, कर्जदारांना दिलासा मिळेल आणि तडजोड करून कर्ज बंद करण्याची संधी मिळेल. तर या योजनेला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत आलेल्या अर्जांवर 31 मार्च 2027 पर्यंत निर्णय घेणे बंधनकारक राहील. तर कोणती कर्ज खाती या योजनेसाठी पात्र आहेत? तर 31 मार्च 2025 अखेर डाऊटफुल किंवा त्यावरील NPA वर्गातील कर्जे, 31 मार्च 2025 रोजी सबस्टँडर्ड असलेली व नंतर डाऊटफुल किंवा लॉसमध्ये गेलेली कर्जे आणि फसवणुकीच्या प्रकरणात फौजदारी कारवाई सुरू असली तरी संबंधित कर्जदार योजना घेऊ शकतात. मात्र कायदेशीर कारवाई सुरूच राहील. तर कोण पात्र नाहीत? तर ही योजना लागू होणार नाही. RBI नियमांचे उल्लंघन करून दिलेली कर्जे, संचालक किंवा त्यांच्या हितसंबंधित संस्था किंवा कंपन्यांची काही कर्जे पूर्व परवानगीशिवाय, संचालकांच्या कुटुंबियांची काही कर्जे आणि पगार कपात करार असलेली काही वेतनधारक कर्जे, काही अपवादांसह. तर योजनेचा लाभ कोणत्या कर्जांना? तर ही योजना लागू राहील मुदत कर्ज, कॅश क्रेडिट, बिल डिस्काउंटिंग, इतर आर्थिक सुविधा, न्यायालयीन किंवा वसुली प्रक्रिया सुरू असलेली कर्जे आणि समूह कर्जे म्हणजे ग्रुप लोन्स. तर अर्ज करताना किती रक्कम भरावी लागेल? तर अर्जासोबत संबंधित कर्जाच्या डाऊटफुल 1 तारखेच्या लेजर बॅलन्सच्या 5% रक्कम जमा करावी लागेल. तर परतफेड कशी करायची? तर पर्याय 1, मंजुरी पत्र मिळाल्यानंतर 1 महिन्यात संपूर्ण रक्कम भरावी आणि पर्याय 2, 1 महिन्यात किमान 25% रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम 11 मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल. या हप्त्यांवर 6% साधे व्याज लागू राहील. हप्ता उशिरा भरल्यास उशिराच्या रकमेवर 2% दंड व्याज लागेल. पहिल्या 12 महिन्यात पूर्ण परतफेड न झाल्यास आणखी जास्तीत जास्त 12 महिन्यांची मुदत, त्या कालावधीत 10% व्याज लागू राहील. आणि 24 महिन्यांत पैसे न भरल्यास, जर पूर्ण तडजोड रक्कम 24 महिन्यांत भरली नाही तर दिलेली सवलत रद्द होईल. बँक पुन्हा संपूर्ण थकबाकी वसूल करू शकेल. नंतर महत्त्वाच्या अटी. तर या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे त्या बँकेकडून नवीन कर्ज मिळणार नाही. 5 वर्षे कोणत्याही कर्जासाठी जामीनदार होता येणार नाही आणि तडजोडीसाठी दुसरे कर्ज घेऊन पैसे भरता येणार नाहीत. तर जामीनदार अर्ज करू शकतो का? तर होय, जर मूळ कर्जदाराने अर्ज केला नाही तर जामीनदार देखील अर्ज करू शकतो. तर कोणत्या बँकांना योजना लागू? तर ही योजना महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांना लागू आहे. मात्र मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स यांना लागू नाही. तर मित्रांनो, ज्यांचे नागरी सहकारी बँकेत जुने थकीत कर्ज आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. तडजोड करून कमी आर्थिक भारात कर्ज बंद करण्याचा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. मात्र योजनेच्या सर्व अटी समजून घेऊनच अर्ज करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद,
जय महाराष्ट्र.